नक्की. सर्वाधिक कौटुंबिक वाद वाढल्याचे कारण नेमके काय? सुरुवातीला अगोदर जेव्हा मी प्रॅक्टिस करत होती तेव्हा कारण आणि एवढ्या केसेस पण त्यावेळेस डिवोर्सच्या नव्हत्या जेवढ्या आता वाढल्या आहेत. सुरुवातीला कारण ही हिंसाचार काय मेजर गोष्टी असायच्या ज्या क्राईम मध्ये मोडतात. ओके. म्हणजे स्त्रियांना मारहाण करणं किंवा हुंडा, त्यावेळी हुंड्या पद्धत खूप जास्त प्रमाणात ऍक्टिव्ह होती. हुंड्यासाठी स्त्रियांचे मारहाण आहे ते भरपूर ह्या गोष्टी असायच्या. आणि मग कालांतराने आता जेव्हा केसेस आमच्याकडे येतात एकदम क्षुल्लक कारणं असतात. अच्छा. म्हणजे सोशल मीडियाचा वापर ओके. किंवा कामाला जाणाऱ्या स्त्रियांमध्ये घरातली काही कामं होत नाही किंवा मग त्यांना घरात जेवण बनवण्यावरून सुद्धा वादविवाद होतात. ओके. तर या अशा बेसिक गोष्टी आहेत त्या आता डिवोर्सचे प्रमाण जे आहे ना त्या या छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा वाढलेलं आहे. इनफॅक्ट लॉकडाऊन दरम्यान जो आम्ही डिवोर्स पिटिशन्स फाईल केल्या तेव्हा आम्ही वर्स्ट सिच्युएशन आम्ही लॉकडाऊनमध्ये ऑब्झर्व केले होते. लॉकडाऊनमध्ये लिटरली बांद्रा फॅमिली कोर्टामध्ये लाईनच्या लाईन लागलेली डिवोर्ससाठी. आम्ही सकाळी 10 वाजता जे फायलिंगसाठी असायचो 3 ते 4 वाजता आम्हाला ते फायलिंग करायला मिळायचं.